हे तिकडला लाईट चालू कर बरं. नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो, या कचकच लाईव्ह आज पाहून राहिलो आपण भारताची संसद. खतरनाक टॉपिक आहे. संसदेतले काही गोष्टी आपण पाहिल्या. आज सेपरेट पाहणार आहे. राज्यसभा कशाले म्हणते, लोकसभा कशाले म्हणते. लय लोकाले समजत नाही का राज्यसभेत कोण बसते, लोकसभेत कोण बसते. लोकसभेत आणि राज्यसभेत बसणाऱ्या लोकांना खासदारच म्हणतात. काही बयाटोंडी अशी आहे का लोकसभेत बसते त्याला खासदार म्हणते, आणि काही दलिंदर असे आहे का राज्यसभेत बसते त्याला आमदार म्हणते. तर त्याले पॅन्ट काढून ओल्या फोकानं पन्नावा पहिले आणि ते आंदोलनात जाते आणि तिथं लोकांच्या समोर सांगते मला सिस्टीम बदलवायची आहे. तर त्या चोट्याले सिस्टीम माहीत राहत नाही. पहिले सिस्टीम समजून घे, सिस्टीम काय. जर सिस्टीम बदलवायच्या गोष्टी सिस्टीममधले लोक करत असेल तर त्याला सिस्टीम समजणं गरजेचं आहे. म्हणून MPSC मध्ये आणि UPSC मध्ये खतरनाक टॉपिक आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि ते प्रत्येकाने समजलं पाहिजे. हे लक्ष द्या रे. भारताची संसद द्विगृही आहे. भारतीय राज्यघटनेचा भाग 5वा प्रकरण 2 चालू केलं. भारताचे कायदे मंडळ. भारताच्या कायदे मंडळाचा अविभाज्य घटक आणि या देशाचा घटनात्मक प्रमुख म्हणजे भारताचा राष्ट्रपती. मग येते उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, म्हणून तो भारताच्या कायदे मंडळात येतो. कलम 63 नुसार उपराष्ट्रपतीच्या पदाची निर्मिती आहे. कलम 52 नुसार राष्ट्रपतीच्या पदाची निर्मिती आहे. आणि भारताच्या संसदेचा कलम दिला आहे 79. संसदेत प्रोव्हिजन दिलेलं आहे लोकसभा आणि राज्यसभा. आपण द्विगृही कायदे मंडळाची संकल्पना स्वीकारली. कोणाकडून स्वीकारली? इंग्लंड. ठीक आहे. कलम 79 संसद, कलम 80 राज्यसभा आणि कलम 81 लोकसभा. त्याच्यातला आपण आता वरिष्ठ सभागृह आणि द्वितीय सभागृह पाहू. राज्यसभा का पाहू? राज्यसभा. ठीक आहे. आता लक्ष द्या. राज्यसभा तुम्हाला विचारलं राज्यसभा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार निर्माण झालं? भारतीय संविधानाच्या कलम 80 नुसार राज्यसभेची तरतूद आहे. हे वरिष्ठ सभागृह आहे. इथं मानवाईक लोक, ठीक आहे, मुरब्बी लोक निवडून दिल्या जाते, म्हणून याले वरिष्ठ सभागृह म्हणते. द्वितीय काऊन म्हणते तर हे लोकसभा निवडून आल्याच्या नंतर, लोकसभा निर्माण झाल्याच्या नंतर निर्माण झालं, म्हणून याले म्हणते द्वितीय सभागृह. हे कधीच विसर्जित होत नाही. इथचे 1/3 सदस्य दर 2 वर्षानं रिटायर्ड होतात. इथचे 1/3 सदस्य दर 2 वर्षानं रिटायर्ड होतात आणि कंटिन्युअस हा फ्लो असाच चालू असतो. हे सभागृह कधीच विसर्जित होत नाही, म्हणून याले म्हणते स्थायी सभागृह. काऊन म्हणते? कधीही विसर्जित न होणारी आहे म्हणून. इथं सभागृहाचे सदस्य कंटिन्युअस भरलेले असतात. जर रिकामे व्हायचे असेल तर इकडे 1/3 रिकामे करते आणि पुन्हा त्याच्या जागी इलेक्शन घेऊन, ठीक आहे, निवडून आणते. पण इथं कोणत्याही सर्वसाधारण माणसाले मतदानाचा अधिकार नाही. कोणाले मतदानाचा अधिकार आहे? तर इथं मतदान करण्याचा अधिकार कोणाले आहे? तर तुम्ही निवडून दिलेले जे विधानसभेत आमदार बसतात त्यांना आहे. केंद्रशासित प्रदेश जिथं कोण मतदान करते? तर विधानसभेचे आमदार करते. कोण मतदान करते? विधानसभेचे सदस्य म्हणजेच विधानसभेचे आमदार. भारतातल्या 3 केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे. किती? तिथून भी निवडून येते का राज्यसभेवर? मग सर घटक राज्यातून तर येतेच, विषयच नाही आहे. पण ज्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे तिथून निवडून येतात. ज्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात नाही तिथून राज्यसभेवर मेंबर पाठवायचा का नाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार भारताच्या संसदेला असतो. पण सध्या तरी जिथं विधानसभा अस्तित्वात नाही तिथून राज्यसभेवर मेंबर पाठवल्या जात नाही. पण जिथं विधानसभाच नाही असे 5 केंद्रशासित प्रदेश आहे. 5 केंद्रशासित प्रदेश आहे. अशा 5ही केंद्रशासित प्रदेशातून, ठीक आहे, राज्यसभेवर सदस्य पाठवण्यात येत नाही. समजलं का? मग आता लक्ष द्या. मग कोण निवडून देते? विधानसभेचे आमदार इथचे सदस्य निवडून देते. तुम्ही यायले मतदान करता, हे यायले मतदान करून निवडून आणते, म्हणून यायले म्हणते हे अप्रत्यक्ष सभागृह आहे. काय? आणि लोकसभा काय? प्रत्यक्ष. सर हे अलग अलग भरते का जी? का एकातच बसवते जशी गँग? ठीक आहे, चिवडा बाजार नाही. अलग अलग सभागृह असतात. जसं आपण पाहिले गेलो महाराष्ट्रात सभागृह, विधानसभा, विधान परिषद, अलग अलग सभागृह.
तसंच तिथं दिल्लीले जे संसद बनवली आहे त्याच्यात 2 मोठाले हॉल आहे, एक लोकसभेचा एक राज्यसभेचा. 2 वेगवेगळ्या हॉलमध्ये वेगवेगळ्या विधेयकावर चर्चा चालू असते. समजलं का? मी का म्हणून राहिलं, समजून राहिलं का? 2 अलग अलग सभागृह. मग आता हे कवा आली राज्यसभा अस्तित्वात? तर राज्यसभा अस्तित्वात आली 3 एप्रिल 1952. इलेक्शन झालं 52ले. कवा झालं? 52ले. 52ले इलेक्शन झालं जानेवारी फेब्रुवारी महिन्यात. रिझल्ट लागला मार्च. ठीक आहे. आणि 3 एप्रिलले पहिल्यांदा राज्यसभा अस्तित्वात आली. पण राज्यसभा अस्तित्वात यासाठी सगळ्यात पहिले विधानसभा अस्तित्वात यायले पाहिजे. तर ह्या कशा आल्या? हे कसं आलं? हे कसं आलं हे शिकायचं असन तर पहिले हे शिकून घ्या का सगळ्यात पहिले भाऊ सगळ्यात पहिले ठीक आहे इथं विषय असा झाला का 1952ले सगळ्यात पहिले इलेक्शन कोणाचं झालं? तर सगळ्यात पहिले इलेक्शन झालं लोकसभा आणि विधानसभेचं. कोणाचं झालं? 1952ले ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या 1 नेशन 1 इलेक्शन झालं. एक भारत आणि एका भारतात एकाच वेळी दोन्ही इलेक्शन घेणं गरजेचं होतं. एक लोकसभेचं ठीक आहे आणि दुसरं प्रत्येक राज्य तेव्हा जेवढे राज्य सन तेवढ्या राज्याच्या विधानसभेचं ॲट ए टाइम झालं. हे जे आता नरेंद्र मोदी म्हणते 1 नेशन 1 इलेक्शन आता इम्पॉसिबल आहे. कारण तेव्हा देशाला स्वातंत्र्य भेटलं होतं, संविधान लागू झालं होतं, राज्यसभा अस्तित्वात आणायची होती. तर राज्यसभा अस्तित्वात याच्या पहिले विधानसभा अस्तित्वात यायला पाहिजे होत्या आणि विधानसभा अस्तित्वात यासाठी निवडणुका घ्यायला लागत होत्या. म्हणून मग एकाच वेळेस कॉमनली इलेक्शन घेतलं आणि लोकसभेसाठी घेतलं आणि मग एकाच बूथवर 2 खोके राहील मतदानाचे. एका खोक्यात लोकसभा एका खोक्यात विधानसभा. इकडे शिक्का मार इकडे शिक्का मार. शिक्का मारला का डब्यात टाक. कुठं टाक? डब्यात टाक. समजलं का? ॲट ए टाइम जेव्हा 2 इलेक्शन असते एक लोकसभेचा खोका एक विधानसभेचा खोका आलं दोन्ही याच्यावर टिक. इकडे शिक्का मारला डब्यात टाक, इकडला शिक्का मारला डब्यात टाक. समजलं का? आता बटन राहील 2 खोक्यात राहील. ठीक आहे 2 EVM मशीना. समजलं का? मी का म्हणून राहिलं समजून राहिलं का? हां ठीक आहे. मग आता लोकसभा तर झालं इलेक्शन. लोकसभा इलेक्शन झालं. हे वरिष्ठ सभागृह होतं. कोणतं? हे म्हणजे लोकसभा अस्तित्वात आली इलेक्शन झालं म्हणजे. पण लोकसभेची सभा नाही घेतली. पहिले राज्यसभा फॉर्म केली. ठीक आहे. मग आता हे इलेक्शन झाल्याबरोबर जेवढे बी आमदार तेव्हा निवडून आले असन जेवढे बी भारतात विधानसभेचे सदस्य होते आता लक्ष द्या. आता आपल्याला अस्तित्वात आणायची होती का? राज्यसभा. द्विगृही सभागृह आहे केंद्राचं. लोकसभा आणि राज्यसभा. इथं लोक निवडून पाठवायचे होते. कुठं? इथं. तर हे लोक का करणार होते? विधानसभेचे सदस्य मतदान कोणाले? राज्यसभेच्या लोकायले. तर हे इलेक्शन झालं पण लोकसभेची सभा नाही घेतली. पहिले विधानसभेच्या लोकायले मतदान करायला लावलं राज्यसभेसाठी. आणि सगळेच एका दमानं ॲट ए टाइम 1952ले राज्यसभेचे मेंबर 1952ले पूर्णच्या पूर्ण भरले. ठीक आहे. राज्यसभा अस्तित्वात आणली पूर्णच्या पूर्ण टोटली आणली 1952ले. पण संविधानात लिहून का आहे? संविधानात असं लिहिलं आहे का दर 2 वर्षाने 1/3 दर 2 वर्षाने 1/3 भरण्यात येईल. सुरुवातीला 1/3 भरले असते सभागृह बंद अस्तित्वात आलं असतं का? नाही. मग विधेयक कसं पारित केलं असतं? इम्पॉसिबल होतं विधेयक पारित. मग बंद भरलं पहिले आणि सगळ्याला सांगितलं का याच्यातले चिठ्ठ्या काढून 2 वर्षानं काढण्यात येईल. त्याला 2 वर्षच पद उपभोगायला भेटन खासदारकीचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नवीन. ठीक आहे. त्याच्यानंतर नवीन सर मग त्याला ठीक आहे थोडं डबल उभा राहिला तर राहू शकते. उभं तर भारतात इलेक्शनमध्ये किती काही वेळा येते ते. समजलं का? काही टर्म अँड कंडिशन नाही. राष्ट्रपती पदालेही नाही, उपराष्ट्रपती पदालेही नाही आणि खासदार आमदारकी किती काही वेळा भारतात कोणालाही उभं राहता येते. समजलं का? मग आता लक्ष द्या. भाऊ आता लक्ष द्या. 1952ले बंदी राज्यसभा अस्तित्वात आली आणि मग फुलफिल झाले बंदे भरले. आणि बंदे भरल्याच्या नंतर आता असं समजून घ्या का 245 आहे त्याच्यापैकी 81 आणि 83 असे भरायचे होते. तर इकडे लक्ष द्यावे. तर हे 1900 याच्यातले 1954ले 1/3. ठीक आहे. हे 1/3 आहे कशाच्या? 245च्या. हे रिटायर्ड झाले आणि याच्या जागी नवीन 81 भरले. समजलं का? कवा? 54ले. कारण ते जे पद्धत होती का सदस्याचा कार्यकाल 6 वर्ष
दर 2 वर्षानं 1/3 सदस्य रिटायर्ड होईल आणि नवीन इलेक्शन घेऊन भरल्या जाईल. समजलं का? मग आता हे रिटायर झाले, हे यायले चिठ्ठ्या काढल्या, मग चिठ्ठ्या सगळ्याच्या चिठ्ठ्या ठेवल्या 245 लोकांचा. तेव्हा एवढी सदस्य संख्या नव्हती, मी आता सांगून राहिलो, कमी होती. ठीक आहे, राज्यसभेत सदस्य संख्या 245 नव्हती, आता हे वाढू एवढी झाली. मतदारसंघ पुनर्रचना आयोग नेमून, कालच सांगितलं ना. हां, मग आता ते चिठ्ठ्या टाकल्या एवढ्याच्या आहे आणि त्याच्यातल्या 81 लोकांच्या चिठ्ठ्या काढल्या. ज्याच्या निघाल्या तो बाद म्हणजे त्याचं खासदारकीचं पद गेलं. त्याच्या जागी ठीक आहे, त्याच्या जागी मतदान घेतलं आणि 1/3 भरले. मग उरले होते 164 सदस्य. हे मग त्याच्यानंतर 1956 ठीक आहे. आता याले 2च वर्ष उपभोगायला भेटले, याले किती? 4. मग हे पुन्हा हे चिठ्ठ्या काढल्या 100, याच्या ना चिठ्ठ्या टाकल्या बे. मग हे नवीन आलेले हे बाजूला ठेवले. आता यायले बरोबर 6 वर्ष भेटन. मग आता याच्या जागी नवीन 81 आणले आणि मग त्याच्यानंतर 1900 ठीक आहे 58ले 83 सदस्य होते. ठीक आहे, हे तर ऑब्विसली याचा कार्यकाल 6 वर्ष झाला होता. चिठ्ठ्या काढायचं कामच नाही, यायले काढून फेकले आणि याच्या जागी नवीन आणले. ठीक आहे, आणि मग आता त्याच्यानंतर 1960ले दर 2 वर्षांना निवृत्त होईल 1/3. आता हे रिटायर्ड होईल. याचे 6 वर्ष संपले, याचे 6 वर्ष 54ले, हे 60ले का झाला? 6 वर्षाचा याचा कार्यकाल खतम. याच्या जागी पुन्हा 81 नवीन निवडून आणन. समजलं का? मग त्याच्यानंतर ठीक आहे 1962ले याच्या जागी पुन्हा 81, याचा कार्यकाल संपन 56 वाल्याचा. समजलं का? मग तवापासून कंटिन्युअस ही चेन रोटेशनल पद्धतीनं चालू आहे. समजलं का? म्हणून पहिले का केलं तर लोकसभा आणि विधानसभेचं इलेक्शन घेतलं आणि जशा विधानसभा अस्तित्वात आल्या विधानसभा फॉर्म केल्या, विधानसभेचं ठीक आहे अधिवेशन बोलावलं आणि अधिवेशन बोलावल्याबरोबर सभापती बोलावून राज्यसभेचं पहिले का घेतलं? इलेक्शन. कारण सभागृह तयार करायचं होतं. राज्यसभा, लोकसभा तर तयार झालीच होती, पण लोकसभेचं अधिवेशन नाही बोलावलं. अधिवेशन संसदेचं बोलावण्यात येते. कायचं? संसदेचं. मग दोन्ही सभागृह, मग लोकसभा निवडून आली होती, राज्यसभा अस्तित्वात याचं होतं आणि कॉमनली आदेश काढायचा होता अधिवेशनाचा. तर पहिले का बोलवलं आहे? मग राज्यसभा बोलवून घेतली इलेक्शन घेऊन. म्हणून ठीक आहे, तसं तर लोकसभा पहिलेच अस्तित्वात आली ना, म्हणून त्याला प्रथम सभागृह म्हणलं आहे. समजलं का? मग आता लक्ष द्या, जानेवारी फेब्रुवारीमध्ये इलेक्शन घेतलं, मार्चमध्ये रिझल्ट लागला. ठीक आहे, मार्चमध्ये का लागला रिझल्ट? आणि एप्रिलमध्ये 3 एप्रिल 1952ले 3 एप्रिल 26 जानेवारी 1950ले राज्यघटना लागू केली. मतदाराची नोंदणी करासाठी 2 वर्ष गेले आणि 52ले इलेक्शन घेतलं आणि पहिलं सार्वत्रिक इलेक्शन 1952 जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये रिझल्ट डिक्लेअर, राज्यसभा अस्तित्वात. पहिल्यांदा राज्यसभा फॉर्म झाली 3 एप्रिल 1952ले आणि लोकसभा 17 एप्रिल 1952ले. मग ठीक आहे, अधिवेशन चालू झालं. समजलं का? हे समजलं का? तारखा लक्षात ठेवा. 3 एप्रिल 1952ले राज्यसभा आणि 17 एप्रिल 1952ले लोकसभा. ठीक आहे, हे समजलं का? हे समजलं का? कसं फॉर्म झालं समजलं? ठीक आहे, आणि तेव्हापासून राज्यसभा हे अप्रत्यक्ष आहे. दर 2 वर्षांना 1/3 सदस्य का होते? रिटायर्ड होते, त्याच्या जागी नवीन भरल्या जाते. कधीच राज्यसभा विसर्जित होत नाही. म्हणून हे सभागृह काय? अस्थायी. काय? अस्थायी आहे का बे साल्यो? अस्थायी म्हणजे कधी विसर्जित होते, स्थायी म्हणजे कधीच विसर्जित होत. शब्दात गेम करते तुमचा. ठीक आहे, गेम नाही झाला पाहिजे आपला, दुसऱ्याचा गेम झाला तर चालते. मग राज्यसभा कलम 80 मध्ये दिली आहे. राज्यसभेची सदस्य संख्या हायेस्ट 250, पण याच्यापेक्षा वाढवण्याचे अधिकार ठीक आहे भारताच्या संसदेला आहे. तर मग ते 238 घटक राज्याची ठेवजा. 12 कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून भारताचे राष्ट्रपती ठीक आहे राज्यसभेवर सदस्य पाठवू शकते, पण कोणाच्या सल्ल्यानं? म्हणजे हे सर्व पंतप्रधानाच्या सल्ल्याचे, म्हणजे पंतप्रधानाचे माणसं राहील 12 लोक. याले म्हणते नॉमिनेटेड मेंबर. याला इंग्लिशमध्ये काय म्हणते? नॉमिनेटेड मेंबर. याले मराठीत म्हणते नामनिर्देशित सदस्य. नाव निर्देशित करते पंतप्रधान. याले घ्या. मग ज्याची जे पक्षाची चापलुसीगिरी करण त्याला एक अधीन सदस्यत्व दिन असं आहे ते.
मग आता लक्ष द्या, पण सध्या अस्तित्वात किती आहे तर देशाची राज्यसभा अस्तित्वात आहे 245 जागासाठी. किती म्हणजे हे लक्षात नाही ठेवायचं, हे स्किप मारा, एवढं लक्षात ठेवा. कितीची आहे 245. 245 पैकी 233 जागा 233 जागा घटक राज्याच्या आणि 12 जागा कला क्रीडा साहित्य समाजसेवा. राज्याचे आमदार निवडून पाठवते सदस्य, म्हणून हे राज्याचं प्रतिनिधित्व करते, म्हणून या सभागृहाला नाव आहे राज्यसभा. त्याला म्हणते ठीक आहे स्टेट ऑफ हाऊस का हाऊस ऑफ स्टेट, हां नाही तर करता स्टेट ऑफ हाऊस, ठीक आहे हाऊस ऑफ स्टेट. मग आता याच्यात 233 जागापैकी 233 जागापैकी 225 जागा कुठून येते, कुठून येते घटक राज्यातून. म्हणजे जे मोठाले राज्य आहे घटक राज्यातून किती 225. मी का म्हणलं लक्ष द्या, जिथं विधानसभा अस्तित्वात नाही, ज्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात नाही, केंद्रशासित प्रदेश म्हणजे डायरेक्ट शासन कोणाचं केंद्राचं, पण जे मोठाले केंद्रशासित प्रदेश आहेत त्याला वेगळा कायदा करून संसदेनं वेगळा कायदा करून विधानसभा दिली आहे. जसं दिल्ली आहे, दिल्ली मोठं राज्य आहे, हा लोकसंख्या आहे, एकटा नायब राज्यपाल मरण एंड्रिंग पिऊन कारभार पाहतो म्हणलं तर, म्हणून मग तिथं का दिल्ली विधानसभा दिल्ली. पण एवढे छत्री आहे बाबू ज्यानं दिल्ली, ठीक आहे ज्यानं दिल्ली ते एवढे हुशार, दिल्ली NCR आहे नॅशनल कॅपिटल रिजन, राजधानी आहे, एवढे छत्री आहे साले का यायनं सगळे दिलं. आता पहा कायदा व सुव्यवस्था हा विषय कोणाचा, कोणाचा राज्याचा. कायदा व सुव्यवस्था विषय कोणाचा, मग महाराष्ट्रात पोलीस प्रशासन कोणाच्या हातात आहे, मपो महाराष्ट्र पोलीस. म्हणजे नाक्यावर दंगा झाला, आर्वी नाक्यावर काही कमी जास्त झालं, ठीक आहे तर याला जबाबदार कोण, महाराष्ट्राचा गृहमंत्री, ठीक आहे. म्हणून पोलिसाच्या खांद्यावर का लिहून आहे मपो. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रमुख कलेक्टर असते, कलेक्टर असते राज्याच्या अधीन, केंद्राच्या अधीन नाही. प्रत्येक राज्याची कायदा सुव्यवस्था कोणाकडं, पण दिल्ली आणि पॉंडिचेरी हे 2 केंद्रशासित प्रदेश आहे, मोठाले आहे, लोकसंख्या जास्त आहे. मग इथं नायब राज्यपाल आहे पण विधानसभा आहे. आणि विधानसभा म्हणलं का तिथं मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आलं, सरकार आलं, विधानसभा आली. विधानसभा जेव्हा येते मुख्यमंत्री मंत्रिमंडळ येते. मग तिथं नायब राज्यपाल तर आहेच, पण कारभार पाहण्यासाठी कोण आहे, लोकांना निवडून दिलेला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे. विधानसभा अस्तित्वात आहे, ते लोकांसाठी निर्णय घेते. मग आपल्यासाठी निर्णय कोण घेते, कोणत्या जागा काढायच्या, बजेटमध्ये कोणत्या योजनेला किती पैसे द्यायचे, का द्यायचे, कोण घेते, महाराष्ट्र शासन. कोण घेते. आणि कायदा व सुव्यवस्था कोणाच्या हातात आहे, पण जे दिल्ली आहे, दिल्लीले विधानसभा दिल्ली, पण चोट्टे एवढे बदमाश चादलले यायनं का केलं, यायनं दिल्लीले सगळे दिलं विधानसभा दिल्ली. आणि त्याले म्हणे मुख्यमंत्री तू नाल्या बांध, रस्ते बांध, दवाखाने बांध, सगळे बांध, पण पोलीस प्रशासन तुझ्याकडे राहणार नाही. कायदा व सुव्यवस्था केंद्रानं आपल्याकडे ठेवली, कायदा करताना कायदा व सुव्यवस्था आपल्याकडे ठेवली, म्हणजे पोलीस प्रशासन दिल्लीचं कोणाकडे ठेवलं, आपल्याकडं. कोणाकडे ठेवलं, आपल्याकडं केंद्रानं. म्हणजे काँग्रेसनंच केलेला कायदा आहे, तेव्हापासून त्याच्याकडेच आहे फक्त. मग अरविंद केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या त्यानं फोन केला, ठीक आहे पोलीस महासंचालक दिल्ली, भाऊ ते रेड लाईट एरिया आहे चमेली बाजार, तिथं धाय टाक. बयार झाला का तू, कोण आहे, मुख्यमंत्री होय मी दिल्लीचा. तो नाही का, ठेव फोन. चालला तिथं बसल्या, ठीक आहे डायरेक्ट फोन ठेव म्हणे कोणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. आता तुम्हाला सांगतो फोन ठेव म्हणलं, काऊन, याच्या ऑर्डरशी त्याला काही लेणं देणं नाही. डायरेक्ट भारताच्या गृह मंत्रालयाच्या अधीन येते, होम मिनिस्ट्रीच्या अधीन येते केंद्राच्या. कोण, दिल्लीचं पोलीस प्रशासन. म्हणून जेव्हा शेतकऱ्याचं आंदोलन आलं तर ठीक आहे काटे, ठीक आहे त्याच्यावर, ठीक आहे बॅरिगेट्सच्या उरावर पुन्हा बॅरिगेट्स, त्याच्या उरावर अशा गोलवाल्या काटेरी तारा, ठीक आहे. आताही तुम्ही पाहून राहिले दिल्लीच्या बॉर्डरवर. इथं जर केजरीवालच्या हातात असतं, आओ जाओ साले संसद पर, ठीक आहे. आता एक प्रस्ताव पाठवला अरविंद केजरीवालने, ठीक आहे कोण, केंद्र सरकारनं,
का हे स्टेडियम आम्हाला देण्यात यावं. ठीक आहे. कायसाठी? हे जेवढे शेतकरी आंदोलन करून राहिले यायले जेलमध्ये टाकासाठी. तर डायरेक्ट केजरीवालनं बरखास्त केला. ठीक आहे. समजलं का? बरखास्त केला म्हणलं डायरेक्ट, चल मी देत नाही, फुकत्या. ठीक आहे. तर मोदीला लेटर वापस पाठवलं. त्यांना स्टेटमेंट दिलं का हे ठीक आहे कारागृह बनवायच्या याच्यात आहे का कमीत कमी 50-60 हजार लोक मावले पाहिजे कारागृहात. ठीक आहे. तर इतका मोदी पुरा हुकुमशाही वृत्तीनं वागत आहे. काही कोणाच्या बापाले ऐकून नाही राहिला. ठीक आहे. तर असे आएंगे हिटलरसारखे जाएंगे, आत्महत्या करायला लागेल शेवटी. ठीक आहे. मी म्हणत नाही झाली पाहिजे. ठीक आहे. तर लक्ष द्या रे बाबू. ठीक आहे. तर लक्ष द्या. तर दिल्लीमध्ये पांडेचेरीमध्ये पोलीस प्रशासन आपल्याकडे ठेवलं त्यानं, कायदा व सुव्यवस्था. आणि दिल्ली हे NCR आहे. ठीक आहे बा, NCR आहे. आता काँग्रेसनं यासाठी ठेवलं का NCR आहे, मोठाले बाहेरचे पाहुणे येतात, हे येतात, त्याची सिक्युरिटी केंद्राच्या हातात असली पाहिजे म्हणून ठेवलं. पण याचा दुरुपयोग असा होऊन राहिला ना आता. काय शेतकरी आंदोलन साले का पाकिस्तानातून आले का आले, आतंकवादी आहे म्हणते, खलिस्तानी आहे म्हणते, साले चोट्टे एवढे बदमाश मर्सडीज वापरते. अबे का साल्या शेतकऱ्यानं मर्सडीज घ्यायची नाही का? नाही 5,000चा बूट त्याच्या पायात आहे. म्हणजे कास्तकारानं 5,000चा रिबॉकचा बूट घालू नये, अडीदासचा बूट घालू नये. त्यानं थो टायरचा फाटकीवाली चप्पलच घालावी. त्यानं थो रबराचा बूट येते तोच घालावा आणि आयुष्यभर मैक्या कपड्यातच राहावं. त्यानं ब्रँडेड पीटर इंग्लंडचे शर्ट पॅन्ट घालू नये. असं बदमाश सालं चोट्टं सरकार आहे. आणि लोकांची प्रवृत्तीसुद्धा आंधळी आहे का लोक शेतकऱ्याला शिवा देऊन राहिले. लाज वाटायला पाहिजे. अन्नदाता आहे तो या देशाचा. त्यानं जर उगवणं बंद केलं ना तर गोटे खा लागन गोटे. ठीक आहे. अबे अन्नदाता आहे. बंद्या भारताचं कोठार आहे पंजाब. बंद्या भारताला गहू पुरून राहिला, तांदूळ पुरून राहिला, समजलं का, ऊस पुरून राहिला, साखर. ठीक आहे. पंजाब मग एवढा मोठा गहू कुठंच उत्पादित नाही होत, ते बंद भारताला पोसून राहिलं. ह्या सरकारला लाज वाटायला पाहिजे. आणि त्याच्यासोबत चुकून पंगा घेऊ नये. ते बदमाश आहे. त्याने इंदिरा गांधीला नाही सोडलं. ठीक आहे. म्हणून मग फाटेटक उडान पुलावून 56 इंच शिना 300 करोडची बुलेट प्रूफ गाडी सहित वापस यायला लागते. ठीक आहे. अगाऊ फडफड नाही करतायत ते लोक. खतरनाक आहे बरं. तुम्ही पाहिले का कसे आहे? ठीक आहे. आता पाहिले का खतरनाक डायरेक्ट पोकल्यान घेऊन आले आहेत आता. ठीक आहे. पार कटडे मटडे जमा करत नेणार आहे पोकल्यान घेऊन. मास्क गीस लावून आहे आता. टाका अश्रुधुराचे गोळे मास्क लावून. ठीक आहे. लय तुफान आहे ते. त्यानं काय केलं माहिती आहे का? नळ कांड्या फोडल्या त्यानं अश्रूच्या. यायनं मोठाले फॅन लावले इकडून. नळ कांडी फोडली धुवा त्याच्या उरावर. ठीक आहे. खतरनाक. ठीक आहे. हे आपल्याला आवडलं बा. आंदोलन असं पाहिजे. त्या साल्याने तुम्ही का करता? आम्ही तुमच्यापेक्षा दिमाग. तुम्ही अश्रू कांड्या फोडता का? बस इकडून फॅन लावले. फॅन कायच्यावर? जनरेटरवर. मोठाले फॅन आहे. सीधा धुवा पोलिसाच्या हुरावर फोडा. आणि अश्रुधुराची कांडी फेकली रे फेकली का धावत जाते, उचलते आणि त्याच्या उरावर फेकते. ठीक आहे. ठीक आहे. अश्रुधुराची नयकांडी फेकली का ते थोड्या वेळानं ब्लास्ट होते. फेकल्यावर ह्या धावत जाते, उचलते, त्याच्या जीवाची पर्वा नाही करत. ते हातात गीतात फुटली तर ब्लास्ट होते हात. ठीक आहे. डायरेक्ट घेते आणि फेकते. मग जर समजा फुटलीच समजा तर ओलं पोतं करते आणि त्याच्या उरावर टाकते मातीचं. पार त्याची गॅस तिथं देते दाबून. ठीक आहे. इतके खतरनाक डोक्यानं हुशार आहे. ते पंजाबचे कास्तकार होय ते माघार नाही घेत. ठीक आहे. झाट कोणाला ऐकत नाही. तुम्ही पाहिलं ना मागं. ठीक आहे. ठीक आहे. मग ठीक आहे. अबे कोणाला ऐकते का? अजिबात नाही ऐकत. मागं 1 वर्ष आंदोलन केलं ना. ठीक आहे. अबे 1 वर्ष आंदोलन केलं ना. आणि कायदे का घ्यायला लावले? मागं घ्यायला लावले ना. ठीक आहे. मग कायदे मागं घेतले त्यानं. हे पंजाबचे शेतकरी होतेच म्हणून हे उरून पुरले. त्याले खलिस्तानी पाकिस्तानी आतंकवादी का नाही म्हणलं ना. पण ते मागं नाही हटले. ह्या देशाचा या जगाचा पोशिंदा आहे कास्तकार. तो जिवंत राहायला पाहिजे. तो जर जिवंत आणि त्याचं काय याच्यासाठी भांडण आहे? या देशात कोणी खुर्ची बनवते त्याची किंमत तो ठरवते. या देशात कोणी टोपलं इंते त्याची किंमत तो ठरवते. या देशात कोणी डिजिटल बोर्ड बनवते तो ठरवते. कोणी शर्ट बनवते त्याची किंमत तो ठरवते. आम्ही माल उत्पादित करतो. आमच्या मालाची किंमत सरकार ठरवते. कोण ठरवते?
सरकार ठरवून राहिलं. बरं, सरकार ठरवल्यावर साले हो हमी भाव म्हणता तुम्ही, भावाची हमी द्या ना. मग त्याचं म्हणणं आहे का हमी भावाचा कायदा करा. कायदा करा म्हणजे जर हमी भाव डिक्लेअर केले तर त्याच्यापेक्षा कमी भाव शेतकऱ्याचे उतरणार नाही. जसं आता 6,700 कापसाचा हमी भाव आहे, मार्केटले 6,000 रेट आहे. आमचा कापूस 6,700च्या वरच गेला पाहिजे, खाली नाही आला पाहिजे. तर हमी भावाचा का करा म्हणते ते कायदा. स्वामीनाथन आयोगाले याय ना, ठीक आहे, भारतरत्न दिला. अबे भारतरत्न देऊन स्वामीनाथन आयोगाले श्रद्धांजली अर्पण नाही करतायत. स्वामीनाथन आयोगाच्या चोट्यो शिफारशी लागू करा. ठीक आहे, भारतरत्न दिला म्हणजे शेतकरी तुम्हाला मतं देईन का बे साले हो? हे असे सत्यानाश एवढ्याले काटे लावून राहिले तुम्ही. रस्त्यात सिमेंट टाकून प्लेटाच्या प्लेटा बनवून आणल्या, ठीक आहे, वेल्डिंग करून पुऱ्या, म्हणजे का ते अन म्हणते रस्ता चोकफून राहिला शेतकऱ्याच्या आंदोलन. अबे तुम्ही बंद केला चोट्टे हो. अबे यायनं बंद केला ना रस्ता, आपण केला का नाही? त्यानं बंद केला रस्ता आणि म्हणते लोकायले त्रास होऊन राहिला. अबे तुम्ही बॅरिगेट्स लावले, ठीक आहे. शेतकऱ्यानं तर वेगळा रस्ता ठेवला याजासाठी, ते तर लाईनीत येऊन राहिले होते ट्रॅक्टर घेऊन. ते तुफान आहे, ते कोणाच्या बापाला नाही ऐकत, ठीक आहे. ते तुम्हाला सांगतो, ते डायरेक्ट बॅरिगेट तोडून चालले जाईल. ते काय नाही, ते आगुटत नाही, ते पार बॅरिगेट काही ठिकाणचे तर शंभू बॉर्डरवरचे त्यानं फेकफाक करून मोकळे करून टाकले आहे ते, ठीक आहे. गोळी खाले बी बेत नाही. काल एका 21 वर्षाच्या पोराचा मृत्यू झाला, त्याला रबराची गोळी लागली इथं मेंदुले, ठीक आहे. तर ते ठीक आहे 21 वर्षाचा पोरगा, ठीक आहे. तर लाज वाटायला पाहिजे या सरकारले. 3 जणांचे डोळे गेले, ठीक आहे, 3 जणांचे डोळे गेले, रबराची गोळी लागली डोळ्याले. तर असं आहे. तर आता लक्ष द्या, हे दिल्लीचं पोलीस प्रशासन, ठीक आहे, केंद्रानं आपल्या ताब्यात ठेवलं आहे. बाकी सगळे दिलं, तू रस्ते बांध, लोकांच्या नड्यात पाणी होत, फुकट होत का काही होत, ठीक आहे. आणि केजरीवालचं सरकार बी जबरदस्त आहे भाऊ, ठीक आहे. घ्यायला पाहिजे ह्या चोट्ट्यानं. केजरीवाल प्रत्येकाले 200 लिटर पाणी दररोज फुकट देते, प्रत्येकाले, श्रीमंत असो का गरीब असो, काही भेदभाव नाही. तू करोडपती राह, तू गरीब राह, 200 लिटर पाणी फुकट. 200 युनिट प्रत्येकाले वीज फ्री. तू श्रीमंत राह का गरीब राह, काही भेदभाव नाही, काही भेदभाव नाही. तू करोडपती अस, दिल्लीतला नागरिक आहे, तुले 200 युनिट फ्री. 200 युनिटच्या वर जायली तर मग तुले बिल. समजलं का? मग आता सांगा, जो माणूस फुकट वीज देत आहे, जो माणूस स्वच्छ पिण्याचं पाणी, जिथं पाण्याची व्यवस्था पोहोचली ना तिथं बी नळ टाकले त्यानं, ठीक आहे. त्याच्यानंतर 5 स्टार 7 स्टार इंटरनॅशनल स्कूल बनवल्या, इंटरनॅशनल. का स्विमिंगची स्पर्धा झाली त्याची, का व्हिडिओ आले त्याचे खतरनाक स्विमिंगच्या स्पर्धेचे. साले इंटरनॅशनल शाळेत एवढे सुपर स्विमिंगचे, ठीक आहे, हे नाही आहे स्विमिंग पूल. डोनाल्ड ट्रम्पची बायको येते, नरेंद्र मोदीने म्हणते मेरे को केजरीवाल की स्कूल, नाही दूसरी दिखा था ना, नाही मेरे को केजरीवाल की स्कूल दी, नाही दूसरी अच्छी आहे, मेरे को केजरीवाल की देखना है. साला मग त्याच्या मस्तकात गेली का साला आम्ही दाखवायला जातो हे पाहायला तयार नाही आहे. आता हे केजरीवाल ठीक आहे अमेरिकेत गेला, मग त्याची तीपापड झाली ना, मग काय करायचं, इकडं कर अमक कर, काड्या घाल अमक कर. त्याचे बंदे पावर घेऊन टाकले, राज्यपालाला द्यायचं विधेयक मांडलं. तो सुप्रीम कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टानं खारिज केलं, तरी बाया बापूनं पुन्हा संसदेत पारित केलं. इतकं बदल सुप्रीम कोर्टानं खारिज केलं, ठीक आहे, तरी यानं पुन्हा विधेयक संसदेत पारित करून घेतलं का हे पावर राज्यपालाच्या सहीशिवाय होणारच नाही, सगळे पावर राज्यपालाला दे, पुरे अधिकार काढून टाकले. मग आता त्याचे मग तुम्ही मुख्यमंत्री मंत्रिमंडळ काय चुलीत धसायला ठेवून राहिले, ती विधानसभाच काय ठेवता, तुमच्याच हातात घेऊन घ्या ना, तुम्हीच पहा दिल्ली. इतकं खतरनाक आहे, ठीक आहे. तर आता म्हणून तवा, ठीक आहे, म्हणून तेव्हा पहिल्या वेळेस जो राजीनामा दिला होता ना अरविंद केजरीवालनं निवडून आल्यावर, तो त्याच्यासाठी दिला होता. त्यांनी चमेली बाजारवर टाकायला सांगितली होती, धाड यानं टाकली नाही, ठीक आहे. तो रेड लाईट एरिया बंद करायच्या याच्यात होता, ठीक आहे. तर ते का पोलीस प्रशासन कोणाच्या ताब्यात येते, दिल्ली पोलीसच्या. कोणाच्या? दिल्ली पोलीसच्या. दिल्ली पोलीस म्हणजेच कोणाच्या ताब्यात येते, होम मिनिस्ट्री. सर्व दिलं मुख्यमंत्र्याला, रस्ते बांध, लोकांच्या नद्यात पाणी होत, डेव्हलपमेंट बांध, पुलं बांध, मेट्रो बांध, ठीक आहे. बाकी तुले, ठीक आहे, पोलीस प्रशासन भेटणार नाही. तर हे वेगळा कायदा करून प्रोव्हिजन संसद देऊ शकते राज्याला. मग राज्यात दिल्लीत विधानसभा आहे, पांडिचेरीत आहे, तिथूनही राज्यसभेवर लोक येते. मग 8 केंद्रशासित प्रदेश आहे,
8 केंद्रशासित प्रदेश आहे. या 8 केंद्रशासित प्रदेशापैकी 3च केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे, दिल्ली, पॉंडिचेरी, जम्मू काश्मीर. पण जम्मू काश्मीर पुनर्गठन अधिनियम झाला, ठीक आहे, अधिनियम झाला तरी तिथून 4च सदस्य येईन. किती? 4. आणि 3 दिल्लीतून राज्यसभेवर जाते आणि 1 पॉंडिचेरीतून जाते. बाकीचे 5 केंद्रशासित प्रदेशातून एकही सदस्य राज्यसभेवर जात नाही. पण राज्यसभेवर केंद्रशासित प्रदेशातून कसा सदस्य पाठवावा का नाही याच्याबाबत निर्णय संसद घेईन. तर संसदेनं त्याच्यावर बाकीच्या 5 केंद्रशासित प्रदेशाबाबत काही निर्णय घेतलेला नाही. मी का म्हटलं समजलं का? आणि कोण्या राज्यातून किती जागा जाव्या याची कोण्या राज्यातून, ठीक आहे, राज्यसभेवर किती जागा जाव्या याच्या बाबतची तरतूद भारतीय संविधानाच्या 4थ्या परिशिष्टात दिली आहे. कितव्या बेडुकऱ्यो कितवं परिशिष्ट? तुम्हाला विचारन, राज्यसभेच्या जागाबाबतची वितरणाची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या परिशिष्टात दिली आहे? 4थ्या. कितव्या? 4थ्या. मी बारीक बारीक गोष्टी सांगून राहिलो, लक्ष ठेव जा. पुस्तकात नोट्समध्ये आहे का पाहून घे जा, ठीक आहे. मग आता लक्ष द्या. 12 लोक कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यसभेवर नियुक्त करतात. 233 पैकी, ठीक आहे, 233 पैकी 8 सदस्य केंद्रशासित प्रदेशातून आणि 225 झाले का? 33, 25 आणि 8 33, 33 आणि 12 245 झालं. हे समजलं का? हे समजलं का? काही प्रॉब्लेम? अरे भाऊ काही प्रॉब्लेम? हां. मग आता लक्ष द्या. हे एवढे आता लक्ष द्या. हे 233 सदस्य विधानसभेच्या सदस्यामार्फत निवडून दिले जातात. याचा विशेष नाही आहे. हे म्हणजे टेम्पररी प्रोव्हिजन आहे, इथपर्यंत वाढवायची. सध्या आता मी पोझिशन सांगितली. आता किती सदस्य आहे? किती? 233 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. त्याच्यात 225 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. 8 सदस्य केंद्रशासित प्रदेशातून. पण किती केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे? 3. तिथूनच राज्यसभेवर खासदार निवडून पाठवले जाते. जिथं विधानसभा नाही तिथून राज्यसभेवर सदस्य पाठवल्या जात नाही. मग दादर नगर हवेली, दीव दमण, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, चंदीगड, ठीक आहे, किती झाले? 4 आणि 1. अबे दादर नगर हवेली, दीव दमण, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, ठीक आहे, चंदीगड आणि लद्दाख, ठीक आहे, आणि लद्दाख इथून सदस्य पाठवल्या जाणार नाही. जम्मू काश्मीरमधून 4, पॉंडिचेरीतून 1 आणि दिल्लीतून 3, ठीक आहे. याच्याबाबत काही प्रॉब्लेम तुम्हाला? भाऊ काही प्रॉब्लेम जमन? आता लक्ष द्या. राज्यसभेत निवडून येण्याची पात्रता काय आहे? पहिली पात्रता कोणती निवडणूक म्हणलं का? तो पाकिस्तानचा नागरिक नसावा. नसावा म्हणलं, असावा म्हणलं का? तो भारताचा नागरिक असावा. पहिली अट आहे. तो भारताचा नागरिक असावा. दुसरी अट आहे, पुन्हा सांगतो मी, बारीक गोष्टी लक्षात ठेवा. भारतात स्वतःहून उभं राहता येत नाही. मले उभं राहायचं आहे, पण पद्धत तशीच आहे, मले उभं राहायचं आहे. भारतात स्वतःहून उभं राहता येत नाही. लोकशाहीत लोक तुम्हाला उभं ठेवत असते. म्हणून फॉर्म भरत असताना अनुमोदक आणि सूचक लागत असते. अबे डुकरे हो, चालला एकटा संट्या फॉर्म घेऊन. मीच फॉर्म भरतो, मला उभं राहायचं आहे. तुले उभं राहायचं नाही आहे. तिथं लोकसभेच्या निवडणुकीत 10 लोकांच्या सह्या पाहिजे, ज्याचं नाव मतदार यादीत आहे. हे लोक तुले प्रमोट करते, यायले आम्ही उभं ठेवत आहे, 1 नंबर कॅन्डिडेट आहे, भलाई नसन तरी. समजलं का? लोकशाहीत लोकशाहीत स्वतःहून उभं राहता येत नाही. जसं मी पदवीधरली उभं होतो, तर माया पदवीधर मतदारसंघातले 10 लोकांचे मले तहसीलदारानं अटेस्टेट केलेले ॲफिडेविट जोडा लागले. हे मतदार यादीत यायचं नाव आहे आणि यायनं नाव यायचं अनुमोदन केलं आहे उभं राहासाठी. समजलं का? 10 लोकांच्या पाठिंब्यावर स्वतःले उभं राहता येत नाही. ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये बी लागते. समजलं का?
लोकशाहीच त्याला म्हणते ना, लोक उभे करत असते तुम्हाला, पण मागताना सीट ह्या स्वतःहूनच मागते, मला पाहिजे, नाही तर मग मी उभा राहीन तुमच्या विरोधात, मग तुमची सीट पाडीन. समजलं का? म्हणून प्रत्येक इलेक्शनले अनुमोदक लागत असते. समजलं? हां. तर आता लक्ष द्या. पात्रता, का पात्रता आहे? तो भारताचा नागरिक असावा, वय वर्ष किती असावे? 30. त्याले लहान कुटुंब अधिनियम 2000 नुसार त्याले 2000 नंतर 2 पेक्षा जास्त लेकरं नसावे. जर 2 पेक्षा जास्त लेकरं असेल तर भारतात कोणतीच निवडणूक लढवता येत नाही. सर म्हणजे लेकरं 2च पैदा करायचे, तू किती काही करू शकतं, असा काही कायदा नाही सध्या भारतात का एवढेच पैदा करावे. ठीक आहे, इनफायनाईट करा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण लेकरं किती पैदा करावे याच्यावर बंधन नाही आहे. पण तुला ठीक आहे, लोक कमीत कमी भिले पाहिजे, लोकांना पैदा नाही केले पाहिजे, लोकसंख्येवर कंट्रोल राहायला पाहिजे. म्हणून मग काय केलं आहे ना, तुले गव्हर्नमेंटची स्कीम भेटणार नाही. ठीक आहे, तुले सरकारी नोकरी भेटणार नाही. तुम्ही PSIच्या इंटरव्ह्यूला गेले का, हे MPSC तुम्हाला ईमेलमध्ये एक फॉर्म पाठवते, लहान कुटुंब अधिनियमाचा फॉर्म, तो भरून घेते का माझं लग्न झाल्यावर मी 2 पेक्षा जास्त लेकरं पैदा करणार नाही, आणि लग्न झालं असेल तर किती आहे सांगा. समजलं का? हां, मग तू पहिलेच तुझ्याकडून लिहून घेते, जर तुनं 2 पेक्षा जास्त पैदा केले तर तुझी नोकरीत जाईन. मग म्हणजे काय? हां म्हणजे ठीक आहे, बे पहिलेच फॉर्म भरून घेते सही सहित. बे PSIच्या इंटरव्ह्यूला जा, STIच्या जॉईनिंगला जा, लहान कुटुंबाचा फॉर्म पहिलेच भरून घेते तुमच्याकडून, गॅरंटी प्रूफ. तुझे लग्न झालं तर तू 2च लेकरं पैदा करशील, 2 पेक्षा जास्त नाही केले. सर पहिले 1 झालं मग 2 झाले जू येतं, मग जी सर मग चालते, पण पहिल्याच अटेम्प्टमध्ये 2 झाले. पहिल्याच अटेम्प्टमध्ये 2 झाले, जुळे झाले, तर मग दुसरा अटेम्प्ट मारता येत नाही. अटेम्प्ट बंद. ठीक आहे, म्हणजे सांगून दिलेलं बरं. ठीक आहे, समोर इलेक्शन लढवायचं असलं काही असलं, ठीक आहे, लक्ष द्या, हे कामाची गोष्ट आहे. ठीक आहे, कारण अभ्यास चालूच आहे, लग्न झालं एखाद्या पोरीचं, ठीक आहे, आणि लेकरं जर चुकून 3 झाले तर मग झालं ना, अभ्यास वाया जाईन ना पुरा, नोकरी लागली असेल तरी वाया जाईन. ठीक आहे, पण पहिल्यांदा 1 झालं मग 2 झाले चालते, पण पहिल्याच अटेम्प्टले 2 झाले, सेकंड अटेम्प्ट मग बंद. ठीक आहे, डायरेक्ट बंद असं आहे. तर 2 पेक्षा जास्त लेकरं कोणत्याच निवडणुकीत, हे कायच्यासाठी आणलं, कोणती गव्हर्नमेंट स्कीम भेटणार नाही, निवडणुकीत उभं राहता येत नाही, हे लक्षात ठेव जा. सरकारी नोकरी बी भेटत नाही. हां, 2000च्या अगोदर कोणाले 2 पेक्षा जास्त लेकरं असेल तर त्याला उभं राहता येते सध्या. ठीक आहे, कारण तेव्हा चालू होतं, हम दो हमारे खंडीभर डझनभर, हम दो हमारे बॅडमिंटनची टीम. ठीक आहे, इकडून 2 तिकडून 2, मग कॅरमची टीम, सिंगल. ठीक आहे, असं आलं ते. ठीक आहे, तर ते तेव्हा त्याले मग आहेत, कोणाचे 3 आहे. ठीक आहे, मग आता मात्र ज्यानं 3 केले त्याचा विषय कट आहे, त्याला निवडणूक लढताच येत नाही, त्याला नोकरी बी भेटत नाही. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे, मी काय म्हणणार, लक्ष द्या. 2 वर्षापेक्षा जास्त सजा 2 वर्षापेक्षा जास्त सजा देऊ नाही. काय म्हटलं मी? 2 वर्षापेक्षा ज्या लोकाले जास्त सजा झाली असेल, ठीक आहे, कोणालेही कोणत्याही न्यायालयानं 2 वर्षापेक्षा जास्त सजा दिली असेल, कोणत्याही न्यायालयानं, जिल्हा न्यायालयानं जरी दिली तरी त्याले निवडणुकीत उभं राहता येत नाही. कवपर्यंत राहता येत नाही तर तिथून सजा भोगतल्याच्या नंतरही, सजा 2 वर्ष, सजा भोगतल्याच्या नंतर 6 वर्ष पुन्हा उभं राहता येत नाही. सर असा कायदा आहे का? नाही. सुप्रीम कोर्टानं एका केसमध्ये दिलेला निर्णय आहे, आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायद्यासमान असतो. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगितलं का ज्याला 2 वर्षापेक्षा जास्त सजा दिली आणि जर तो पदावर आहे, आमदार खासदार आहे,
आणि त्याला न्यायालयाने सजा सुनावली तरी त्याचं पद जाते. पण सर जिल्हा न्यायालयाने दिली आणि मग तो हायकोर्टात गेला अपील करायला, आणि जर हायकोर्टानं स्थगिती आणली, सजेवर स्थगिती आणली, काय हा निर्णय थांबून द्या, नव्यानं आम्ही निर्णय देऊ, तर मग त्याला उभं राहता येते आणि त्याचं आमदारकीचं पद भेटते. पण स्थगिती नाही दिली, जामीनच मंजूर केला, स्थगिती नाही दिली, फक्त जामीन मंजूर केला, स्थगिती नाही दिली सजेले, जामीन मंजूर केला, तरी मग पदही गेलेलं पदही भेटत नाही आणि उभं बी राहता येत नाही. ठीक आहे, समजलं का? हे मी का म्हणलं समजलं का? ठीक आहे, जसं आता यायचं झालं, ठीक आहे, सुनील बाबू केदार, ठीक आहे, हायकोर्टात गेले, जामीन दिला, का दिला? जामीन दिला, पण सजेले स्थगिती दिली नाही म्हणून निवडणूक नाही लढता येत. जेव्हा स्थगिती देईन हायकोर्ट तेव्हाच इलेक्शन लढता येईल. ठीक आहे, मग ते पुन्हा तारीख, आणि हायकोर्टानं जर सजा सुनावली तर मग पुन्हा लढता येत नाही, मग ते सुप्रीम कोर्टात जाईल, आणि सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, त्यानं जर सजा दिली तर मग कुठंच जाता येत नाही, मग विषय खतम, भोग. आणि मग त्याच्यानंतर 6 वर्ष, हे 8 वर्ष चालले जाते. समजलं का? 2 वर्षाची सजा जरी दिली तरी त्याच्यापेक्षा जास्त झाली मग विषय खतम आहे. मग आता लक्ष द्या, 2 वर्षापेक्षा कोणत्याही न्यायालयाने सजा दिली असेल एखाद्या व्यक्तीला तर सजा भोगतल्यानंतर 6 वर्षसुद्धा उभं राहता येत नाही, आणि तो पदार असेल तर त्याचं पदही जाते आमदार खासदारकीचं. ठीक आहे, मग निवड पद्धत, निवड पद्धत कशी निवड होते? तर तुम्हाला मतदान नाही करतायत, प्रिफरन्शियल पद्धतीनं निवड होते. प्रिफरन्शियल, जसं राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच होते, प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे. म्हणजे 4 लोक उभं राहील तर तुम्हाला 4हीवर प्रिफरन्स देता येते, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. ठीक आहे, एकाच माणसाला डबल वोटिंग करता येत नाही, किंवा ठीक आहे 1-1 नंबर 2 लोकांना देता येत नाही. एका पदासाठी 4 लोक आहेत तर 4लाही मतदान करता येते, असं आपल्यासारखं नाही का एकाले शिक्का मारा किंवा एकाचीच बटन दाबा. याले म्हणते प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे. ठीक आहे, आणि अप्रत्यक्षरित्या मतदान होते. ठीक आहे, याच्यात पक्ष नेत्याचा व्हीप पॉवर चालत नाही. ठीक आहे, राज्यसभेत पक्ष नेत्याचा व्हीप पॉवर चालत नाही. ठीक आहे, व्हीप पॉवर म्हणजे, ठीक आहे, व्हीप पॉवर म्हणजे पक्षनेता म्हणते का याले मतदान करायचं. ठीक आहे, कारण हे मतदान गुप्त असते, का असते? त्याच्यामुळे कोणाला मतदान केलं. पण काही ठिकाणी एक वेळा असं झालं होतं का व्हीप पॉवर, ठीक आहे, व्हीप पॉवरचा वापर केला होता, मग ते गाईडलाईननुसार याच्यासाठी स्पेशल कायदा आहे, लोकप्रतिनिधी कायदा 1951. ठीक आहे, त्या कायद्यात सगळ्या तरतुदी. व्हीप पॉवर म्हणजे का? पक्ष नेत्याचा पॉवर. पक्ष नेता आपल्या पक्षाच्या आमदारानं त्याच्या मताच्या विरोधात मतदान केलं होतं त्याला पदावरून काढू शकते, डायरेक्ट आमदारकीचं पद गायब होते. ठीक आहे, समजलं का? तर व्हीप पॉवर राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये वापरता येत नाही, पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत वापरता येते. समजलं का? मग आता हे व्हीप पॉवर लय महत्त्वाचे आहे. ठीक आहे, तर व्हीप पॉवर कोणाला असते? पक्ष नेत्याला असते. पक्षाच्या नेत्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या पक्षाच्या आमदार राहिले, खासदार राहिले, ठीक आहे, त्याचं म्हणणं ऐका लागते. नाही ऐकलं तर सदस्यत्व रद्द होते. दॅट इज कॉल्ड व्हीप पॉवर. समजलं का? ह्या शब्द तुम्हाला वाचायला भेटन. ठीक आहे, संविधानात. मग अप्रत्यक्षरित्या, कोणतं? अप्रत्यक्षरित्या गुप्त मतदान. राज्यसभेचा कार्यकाल कधीही विसर्जित होत नाही, अस्थायी. ठीक आहे, का स्थायी? अभ्यास काय आहे मी जोडा सांगतो. ठीक आहे, मग राज्यसभेचा कार्यकाल कोणत्या कलमात दिला आहे? तर राज्यसभेचा कार्यकाल दिला आहे कलम 83(1) मध्ये. सदस्याचा कार्यकाल किती वर्ष? 6. दर 2 वर्षानं 1/3 सदस्य का होतात? निवृत्त होतात, मग त्याच्या जागी नव्यानं भरले जातात. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, जेव्हा लोकसभा विसर्जित केली असेल, का म्हटलं? जेव्हा लोकसभा विसर्जित केली असेल तेव्हा भारताचे राष्ट्रपती फक्त राज्यसभेचंच अतिरिक्त अधिवेशन बोलावू शकते. ठीक आहे, तर राज्यसभेचं अतिरिक्त बैठक बोलावता येते का? हो, भारताचे राष्ट्रपती बोलावू शकते जेव्हा लोकसभा विसर्जित झाली असेल तेव्हा. लोकसभा विसर्जित झाली नसेल तर राज्यसभेचं फक्त राज्यसभेचं सेपरेट ठीक आहे अधिवेशन बोलावता येत नाही. मी का म्हटलं समजलं का? भाऊ प्रोग्राम समजला का? दोन्ही लोकसभा अस्तित्वात आहे तर भारताचे राष्ट्रपती फक्त राज्यसभेचं ठीक आहे अधिवेशन बोलावता येत नाही. लोकसभा जेव्हा बरखास्त होईल तेव्हाच बोलावता येते. समजलं का? अन्य कंडिशनले बोलावता येत नाही. मग अन्य कंडिशनले केव्हा बोलावता येत? का बोलावते? मग दोघांचंही संसदेचं अधिवेशन म्हणून बोलावते. समजलं का? हां,
मग आता लक्ष द्या, राज्यसभेचा सभापती कायचा राज्यसभेचा सभापती. आता लक्ष द्या, हे भाऊ कायचा सभापती पाहून राहिलो, राज्यसभेचा. राज्यसभेचा सभापती भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. ह्या एकमेव सभागृह आहे का ज्याले आपला सभापती, ठीक आहे, आपला सभापती निवडून देता येत नाही. मी का म्हणलं लक्षात आलं का? लोकसभेचा सभापती लोकांमधून जाते, पण राज्यसभेचा जो भारताचा उपराष्ट्रपती राहील तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष राहील. मग राष्ट्रपती कसा निवडला जातो? लोकसभेचे आणि राज्यसभेचे लोक का करतात? मतदान, आणि तो निवडून येते. जो उपराष्ट्रपती म्हणून निवडून येईल तो राज्यसभेचा का राहील? पदसिद्ध अध्यक्ष. जो उपराष्ट्रपती राहील पदसिद्ध म्हणजे तोच राहील, दुसरा राहणार नाही. मग आता कोण आहे? जगदीश धनगड आहे ना? हां ठीक आहे. ठीक आहे, कोण आहे? जगदीश धनगड. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, लक्ष द्या, राज्यसभेचा सभापती इज इक्वल टू अध्यक्ष. सभापती इज इक्वल टू अध्यक्ष इज इक्वल टू सभापती इज इक्वल टू अध्यक्ष इज इक्वल टू सभापती इज इक्वल टू अध्यक्ष. तर कलम 89 मध्ये राज्यसभेच्या सभापतीची तरतूद दिली आहे आणि त्याच्यात सांगितलं आहे का भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. का असेल? पदसिद्ध अध्यक्ष असेल. मग याले लक्ष द्या, ठीक आहे, उपराष्ट्रपतीले पदावरून काढायची काय प्रोव्हिजन आहे? तर उपराष्ट्रपतीले पदावरून काढण्यासाठीचा ठराव फक्त राज्यसभेतच मांडण्यात येतो. कुठं मांडण्यात येतो? राज्यसभेत. आणि राज्यसभेत साध्या बहुमतानं पारित झाला, मग लोकसभेत जाते, लोकसभेत साध्या बहुमतानं झाला, पण त्याच्या 14 दिवस अगोदर याले पूर्वसूचना द्या लागते. याले म्हणते राज्यसभेच्या सभापतीची पदच्युती, म्हणजे पदावरून दूर करण्याची पद्धत. ठीक आहे. तर मग आता लक्ष द्या, पदावरून कसं दूर केलं जाते? 14 दिवस अगोदर का द्या लागते? पूर्वसूचना. मग पूर्वसूचना दिल्यानंतर असं विधेयक फक्त राज्यसभेतच मांडता येते. कुठं मांडता येते? राज्यसभेत. लोकसभेत मांडता येत नाही. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे, आता याचं पद लक्ष द्या, सभापतीचं पद केव्हा खाली होते? त्यानं स्वइच्छेनं राजीनामा दिला तर, म्हणजे उपराष्ट्रपतीनंच राजीनामा दिला तर, तो गचकला म्हणजे मेला तर, मृत्यू झाला तर, त्याले पदावरून दूर केलं तर, ठीक आहे, आणि त्याचा कार्यकाळ संपला तर, या 4च कारणासाठी त्याचं पद का होते? खाली होते. ठीक आहे. मतदानाचा अधिकार, ठीक आहे, तर राज्यसभेच्या सभापतीचा मतदानाचा अधिकार लोकसभेचे सर्व सदस्य, ठीक आहे, सर्व नॉमिनेटेड बी आले, आणि राज्यसभेचे सर्व सदस्य सर्वाले मतदान करता येते. ठीक आहे. मग आता हे गणकपूर्ती का होय? लक्ष द्या, व्हॉट इज मीन बाय गणकपूर्ती? हे लई लोकाले गणपूर्ती समजत नाही. मग गणपूर्ती का होय? आता लक्ष द्या रे, आता पहा, कधी कधी, ठीक आहे, सभागृहाले विश्रांतीचा वेळ देते. ठीक आहे, विश्रांती, जेवण करून घ्या. ठीक आहे, गेले जेवण करायला, जेवण करता करता मग बाहेर गेले खर्रा खाले सदस्य. ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे, ठीक आहे, किती सभागृहात सदस्य संख्या किती आहे? 250. याच्या 10% 1 किती होते? 24.5. तर माणूस काही अर्धा कापून आणायचा नाही राहिला. जर मग सुट्टी झाली अर्ध्या तासाची, जेवण करून आले, आणि आता सभापतीले एखादं विधेयक चर्चेले टाकायचं आहे. काय टाकायचं आहे? सभापतीले एखादं विधेयक चर्चेले टाकायचं आहे. तर सभागृहात एखादं विधेयक चर्चेले टाकायचं आहे, आणि 25 जर खासदार आले नाही राज्यसभेत, 25 खासदार जर राज्यसभेत आले नाही, अरे काऊन रे कुठे गेले? साहेब ते खरा खाताची बाहेर काही तंबाखू घोटत आहे, साले आले नाही अजून. तर मग 25 जर नसन तर 10 मिनिटासाठी तहकूब करते. ठीक आहे. किती मिनिटासाठी? 10 मिनिटानं म्हणते. आल्यावर मग पुन्हा आपण का करू? चर्चा. तोपर्यंत चर्चाच करता येत नाही,
सभागृहात जोपर्यंत सभागृहात 1 सदस्य येत नाही. मी का म्हणलं समजलं का? ठीक आहे. मग 10 मिनिटानं मग सर 10 मिनिटानं आले सभापती, बे पुन्हा आले नाही का, बे का करून आले, कोणचे खेळते का मी बाहेर. ठीक आहे. तर मग ठीक आहे तर मग एक दशमांश सदस्य पाहिजे. मग आले समजा, तर मग चलो चर्चा चालू. तर मिनिमम 1 कोणत्याही सभागृहात एवढं. गणकपूर्तीची संख्या संविधानासारखी 1 सभागृह सदस्य संख्येच्या किती, काही काही आकडे मुखपाठ ठेवायचे. मग 245च्या 1 किती 25 लोक सभागृहात आले पाहिजे. कोणाच्या राज्य बे लोकसभेत नाही चोट्टे हो. हा लोकसभेच्या 1 गणकपूर्ती 500 किती आहे, 500 किती आहे, हा 45 पकडा, 43 आहे ना. मग 54.3 म्हणजे किती आले पाहिजे 55. लोकसभेत जर 55 सदस्य नाही आले तर चर्चा चालू करता येत नाही. कोणतंही विधेयक मतदानाला टाकता येत नाही. तेवढे मिनिमम. नाही तर मग ठीक आहे, कोणी आले नाही, आले का रे आपले 10 जण आहे का, हा चला रे चला चला चला, ते आले नाही, घ्या पटकन चर्चेत मतदानाला टाकून देऊ, असा करत आहे तो. ठीक आहे. म्हणून मग मिनिमम एवढे कॅन्डिडेट पाहिजे. केवढे लोकसभेत आणि राज्यसभेत 25. ठीक आहे. मी का म्हणलं समजलं का? गणकपूर्ती किती, गणकपूर्तीचा कन्सेप्ट समजला का? कोणती चर्चा करायची आहे सभागृहात, तर सभागृहात सुट्टी झाल्यानंतर किंवा अधिवेशन सकाळी 11 वाजता चालू करायचं आहे, तर अशा वेळेस मेंबर एवढे हजर पाहिजे 1 त्याला म्हणते गणकपूर्ती. सभागृहाचं कोणतंही कामकाज चालू करताना 1 सदस्य सभागृहात असल्यावरच सभागृहाचं कामकाज चालू करता येते. त्याला म्हणतात गणकपूर्ती. किती पाहिजे? हां ठीक आहे. आणि हे युनिव्हर्सल आकडा आहे भारतात. ठीक आहे. भारतातच आहे, इतर देशात वेगळे राहू शकते. आपल्याला कोणाचं बाज आहे? भारतात संविधान. आपलंच तर धुता सरत नाही, कायले दुसऱ्याची धुवायला जायची. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, काय आहे उपसभापती, काय आहे हा उपसभापती. आता लक्ष द्या रे, अबे किती वेळ बोला लागते, बोलायची काही लिमिट. सकाळपासून भोंगा चालू होते. ठीक आहे. तर भोंगा बंदच नाही होत. ठीक आहे. 4-5 तास, संध्याकाळी 1-1.5 तास, बाहेर प्रोग्राम असला तवा लाऊडस्पीकर काही बटन आहे इथं. ठीक आहे. का कमी जास्त त्याच्यात हे ढोबर चालू नाही राहत कवा, हे आवाज कमी राहते. हां आता लक्ष द्या, राज्यसभेचा उपसभापती. तर सभापती निवडण्याचे अधिकार राज्यसभेले नाही, तो पदसिद्ध राहते. भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो किंवा सभापती असतो. आणि मग जे राज्यसभेचे सदस्य असतात त्याच्यातून एकाची उपसभापतीपदी निवड केली जाते. का म्हणलं? राज्यसभेत जेवढे सदस्य असतात त्याच्यातून एकाची मतदान करून त्याला निवडून आणला जाते. मग निवड राज्यसभेच्या उपसभापती निवड सदस्यामधून एकाची. 89 मध्ये सभापतीचं कलम राज्यसभेच्या आणि 90 मध्ये उपसभापती. ठीक आहे. याले पदावरून दूर करायचं आहे, तर याले पदावरून दूर करायची सोपी पद्धत आहे. याले 14 दिवसाच्या अगोदर पूर्वसूचना द्यायची आणि डायरेक्ट राज्यसभेत ठराव मांडायचा आणि राज्यसभेतच पास करायचा, गायब. लोकसभेत हा ठराव मांडण्याची गरज नाही. मी का म्हणलं लक्षात आलं का? सभापतीले पदावरून दूर करायचं आहे तर दोन्ही सभागृहात मांडायला लागते, पण पहिले राज्यसभा मग लोकसभा. पण उपसभापती हा तिथचाच माणूस असते म्हणून त्याला त्याच सभागृहात तिथंच चालून तिथंच बंद. समजलं का? हां मग तो त्याच्यातूनच निवडून येते ना. तर राज्यसभेच्या उपसभापतीला पदावरून दूर करायचे असल्यास तसा ठराव राज्यसभेतच मांडण्यात येतो आणि राज्यसभेत साध्या बहुमताने तो ठराव मंजूर झाला तर उपसभापतीचं पद खारिज होते. पण त्याले ठराव मांडायच्या 14 दिवस अगोदर पूर्वसूचना द्या लागते. ठीक आहे. मग याचं पद कवा खाली होते? राजीनामा दिला तर, पदावरून काढला तर, गचकला तर. ठीक आहे. आणि त्याचा कार्यकाल संपला तर. आणि बस राज्यसभेत अर्ध्यापेक्षा 1 जास्त मतानं, साध्या बहुमतानं. किती बहुमतानं? साध्या बहुमतानं उपसभापतीले पदावरून दूर करता येते. सर का काम आहे उपसभापतीचं? सभापती गैरहजर असेल
तेव्हा उपसभापती राज्यसभेचं काम पाहतो, बाकी काही काम नाही. समजा त्याला मुताले हागायला लागली, ठीक आहे, आपल्या ऐन वेळेवर प्रेशर आलं त्याला खुर्चीवर बसून आहे, बे येणं लवकर बोले प्रेशर आलं जोऱ्यानं ठीक आहे, तर मग कोणाला बसवते, मग त्याला बसवते. नाही तर मग तासिकाचे अध्यक्ष असतात अलग अलग, ठीक आहे, शून्य प्रहरचे अध्यक्ष, मग ते बसतात. ठीक आहे, अबे एकटा थोडी बसते एवढा वेळ, पागल झाला का. ठीक आहे, बसते पण तो, त्याला बसा लागते, अध्यक्ष आहे तो. ठीक आहे, तर त्याला 5, 6, 7 तास बसते तो. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असन, तोच बसून राहते, मग दुसऱ्या बसते. मग का त्याला भूक नाही लागत का, केव्हा भूक लागते, केव्हा प्रेशर येते, केव्हा इकडं जा लागते, तेव्हा मग ते ठीक आहे उपसभापतीला बसवते. तर म्हणजे डाऊट सर, डाऊट क्लिअर झाले पाहिजे ठीक आहे, कारण ठीक आहे सर तवा का करते, ऐन वेळेवर प्रेशर आलं तर मग का करायचं, कोणाला खुर्चीवर बसवायचं ठीक आहे, तर भरल्या खुर्चीवर नाही बसवत. ठीक आहे, आता लक्ष द्या, तर आता इथं लक्ष द्या, तर इकडं लक्ष द्या रे. राज्यसभेचे अधिकार व कार्य, राज्यसभेले स्वयंभू दर्जा आहे. काय स्वयंभू दर्जा म्हणजे का, तर काही विधेयक राज्यसभेतच मांडता येते, लोकसभेत मांडता येत नाही. जसं भारतामध्ये IAS IPS सारखी अखिल भारतीय सेवा निर्माण करायची आहे, तर तो अधिकार राज्यसभेला दिला आहे. त्याला माहीत आहे लोकसभेत बयाडबोंगे लोक असतात, त्याला भेंड समजत नाही. कोणतीही इंडियन सर्व्हिस तयार करून टाकन, मन तेच चालू करण ITS, इंडियन तलाठी सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ठीक आहे, यायचं काही खरं नाही. तर IAS IPS सारख्या सेवा निर्माण करायच्या असन, IAS IPS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, IFS IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, अशा अखिल भारतीय सेवा निर्माण करायच्या असेल तर तो सध्या भारतात 3च अखिल भारतीय सेवा आहे, IAS IPS IFS. IFS म्हणजे इंडियन फॉरेन नाही, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. ते फॉरेस्ट आत्ता मागून केली, पहिले 2च होते, IAS ना IPS. ठीक आहे, तर नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा कायदा जर मांडायचा आहे तर तो कायदा फक्त आणि फक्त राज्यसभेतच मांडता येतो, लोकसभेत मांडता येत नाही. कारण इथं हुशार लोक असते आणि हुशारालेच त्याची कदर राहील. ते बयाडबोंगे काही बी तयार करण. ठीक आहे, इंडियन झाडूपुंजा सर्व्हिसेस. ठीक आहे, तर म्हणून ठीक आहे यायच्या हातात दिलेला आहे कोलीत अखिल भारतीय सेवा कलम 312 नुसार. मग कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोणाला आहे, राज्यसभेने. तसं विधेयक फक्त राज्यसभेतच मांडता येते. कुठं मांडता येते, कुठं मांडता येते, कुठं मांडता येते. मी का म्हणून राहिलो, प्रोग्राम समजत आहे प्रेमानं. ठीक आहे, चालला डोक्यात, नसन चालला तर झोडपं टाका लागेल एखादं. अरे जमन का. हां, मग IAS IPS सारख्या मग 1966 IFS नावाची सर्व्हिसेस चालू केली राज्यसभेनं विधेयक मांडून. हे विधेयक म्हणजे अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचं विधेयक लोकसभेत मांडता येत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेव जा, बारीक बारीक गोष्टी सांगून राहिलो. ठीक आहे, काय पोटे तुला माहीत नव्हतं का आज बॅच केव्हा आहे, बस ठीक आहे, बॅच झाली आता. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. लक्ष द्या बे. कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे, कोणाला आहे, कोणाला आहे, कोणाला आहे, राज्यसभेला आहे. कोणाला आहे. हां, आणि ठीक आहे आणि UPSC MPSC बाबत कलम आहे कलम 315. कोणता आहे, मी कलम बरोबर सांगून राहिलो. हां, कलमावर लक्ष ठेव जा. कलम 315 नुसार सर्वोच्च दर्जाच्या ठीक आहे सर्वोच्च दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात येईल आणि राज्यस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये राज्य लोकसेवा आयोग राहील. ठीक आहे, आणि जर एका राज्यात एक लोकसेवा आयोग येता आलं नाही तर 2 राज्या मिळून एक किंवा 2 पेक्षा जास्त राज्या मिळून एक कंबाईन पब्लिक सर्व्हिस कमिशन राहील. ठीक आहे, का राहील, कंबाईन. मग गोवा ठीक आहे, दादर नगर हवेली दीव दमण आणि महाराष्ट्रासाठी काम करते MPSC. ठीक आहे, कोण करते, MPSC. मग महाराष्ट्रात MPSC आहे, गुजरातमध्ये GPSC आहे, गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशन, तेलंगणा TSSP आहे, तेलंगणा स्टेट सर्व्हिस पब्लिक कमिशन, UP मध्ये आहे UPPSC, उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन.
तर डेप्टी कलेक्टर म्हणजे IS कलेक्टर, कलेक्टरच्या खालतं डेप्टी कलेक्टर, तिथं SP, SPच्या खालतं DYSP. तर डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO, SDO, SC असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स, डेस्क ऑफिसर याच्यासारख्या पोस्ट ह्या MPSC राज्यसेवा नावाच्या परीक्षेतून भरल्या जाते. तर MPSC हे स्टेट सर्व्हिस कमिशन म्हणून काम करते. तर स्टेटच्या जागी राज्याचं नाव लावायचं. ठीक आहे. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. समजलं का? तर 29 प्रकारच्या पोस्ट भरती वेगवेगळ्या. कोण? UPSC. तर हे कायच्यात दिलं आहे बे? UPSC. मी का म्हणून राहिलो? UPSC. हे मी का म्हणून राहिलो? लक्ष द्या. UPSC. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याला तुम्ही MPSC सुद्धा म्हणू शकता, आणि कंबाईंड पब्लिक सर्व्हिस कमिशन, हे तिन्ही एकाच कलमात दिले आहे. म्हणजे MPSCची निर्मिती कलम 15 नुसार, गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशनची, UPPSCची आणि UPSCची. समजलं का? कोण्या कलमानुसार? हां, एकाच कलमात दिला आहे. एका राज्यासाठी एक स्टेट सर्व्हिस कमिशन, भारतासाठी UPSC, आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यासाठी कंबाईंड पब्लिक सर्व्हिस कमिशन एकाच कलमात दिला आहे. कोणत्या? 315. ठीक आहे. पहा 312 कलम म्हणते अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राज्यसभेला असेल. कोणाला असेल? मग आता लक्ष द्या. ठीक आहे. हे आता लक्ष द्या. मग आता लक्ष द्या. त्याच्यानंतर भाऊ लक्ष द्या भाऊ. ठीक आहे भाऊ. धन विधेयक कलम 110 नुसार, कलम 110 नुसार आणि कलम 112 नुसार अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार फक्त लोकसभेचाच आहे. धन विधेयक हे लोकसभेतच मांडता येते, राज्यसभेत मांडता येत नाही. तो अधिकार लोकसभेला दिला आहे. कोणाला दिला आहे? लोकसभेला. मी काय म्हटलं समजलं का? राज्यसभेला कोणता अधिकार दिला आहे? अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार. आणि धन विधेयक मांडण्याचा अधिकार फक्त आणि फक्त लोकसभेला आहे. तो अधिकार राज्यसभेला नाही. ठीक आहे. मग कलम 110 नुसार धन विधेयक फक्त लोकसभेतच मांडता येते, आणि लोकसभेत मांडल्यानंतर ते राज्यसभेत केवळ फोकणाऱ्यापंथी चर्चा करायसाठी जाते. त्यानं चर्चा कराव्या, अगं जास्त शहाणपण सांगू नये, आणि त्यानं 14 दिवसाच्या आत नुसत्या चर्चाच केल्यानं काही सांगितलं नाही तर असं समजलं जाते का पोरगी यायले काय पसंत आहे. राज्यसभेले धन विधेयकावर मतदान करण्याचा अधिकार नाही, आणि धन विधेयक राज्यसभेत मांडता येत नाही, कारण तिजोरीच्या चाब्या दिल्या आहे लोकप्रतिनिधीच्या हातात. म्हणजे पैशाचं कोलीत दिलं आहे माकडाच्या हातात. ठीक आहे. कारण लोकप्रतिनिधीला जास्त महत्त्व आहे. डायरेक्ट निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कुठं बसते? लोकसभेत. कुठं बसते? लोकसभेत. ठीक आहे. मग इतर विधेयक कोण्याही सभागृहात मांडता येते. लोकसभेतही मांडता येते, राज्यसभेतही मांडता येते. जर लोकसभेनं आधी मंजूर केले तर मग कुठं जाते? राज्यसभेत. इथंही पारित झालं तर मग जाते राष्ट्रपती. पहिले इथं मांडलं तर मग इथं जाते. पण आता लक्ष द्या. इतर विधेयक जर राज्यसभेत पहिल्यांदा मांडलं, ठीक आहे, तर हे लोकसभेत जाते. आणि लोकसभेनं जर त्याला खारिज केलं तर ते विधेयक तिथंच नष्ट होते, पुन्हा नव्यानं मांडा लागते. मी काय म्हणलं? राज्यसभेनं विधेयक पारित केलं, ठीक आहे, आणि लोकसभेत गेलं, आणि लोकसभेनं त्याला खारिज केलं तर ते तिथंच खतम होते, पुन्हा नव्यानं मांडा लागते. त्याच्यात दुरस्त्या बिरस्त्या जमत नाही, राज्यसभेकडे वापस येत नाही. मी का म्हणलं लक्षात ठेवा. माझ्या बारीक पॉईंटवर लक्ष ठेवा. मी का म्हणून राहिलो? लोकसभेत पहिल्यांदा राज्यसभेत विधेयक मांडलं, मंजूर झालं, कुठं गेलं? लोकसभेत. लोकसभेनं त्याला खारिज केलं, मंजुरी दिली नाही, तर तिथंच विधेयक का होते? नष्ट. पण लोकसभेनं मंजूर केलं आणि राज्यसभेत गेलं, आणि राज्यसभेनं काही दुरस्त्या सुचवल्या तर ते पुन्हा लोकसभेत जाते. आणि लोकसभेनं त्या दुरस्त्या नाही स्वीकारल्या आणि जशान तसं मंजूर केलं तर पुन्हा राज्यसभेकडे जाते. आणि राज्यसभेनं जर ठीक आहे मग राज्यसभेनं वापस पाठवलं मग राज्यसभेला मंजुरी द्यास लागते. म्हणजे राज्यसभेले विधेयक पहा लोकसभेत मंजूर झालं मग कुठं जाईन, पण राज्यसभेने त्याच्यात दुरस्त्या सुचवल्या तर पुन्हा लोकसभेत जाईन. लोकसभेले अधिकार आहे ॲक्सेप्ट करायच्या का नाही सुचवलेल्या दुरस्त्या. जशान तसं मंजूर केलं किंवा दुरस्त्या सहित केलं तर मग राज्यसभेले पुन्हा वापस पाठवता येत नाही, सही करास लागते.
म्हणजे मंजुरी करायला लागते, द्यास लागते. कुठं मग लोकसभेत आधी मंजूर झाले, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, ते विधेयक लोकसभेत राज्यसभेत गेलं तर राज्यसभा एक वेळा परत पाठवू शकते. आणि मग दोन्ही ठिकाणी मंजूर झालं का ते राष्ट्रपतीकडे जाते सहीसाठी. हे पॉईंट समजले का? हे पॉईंट समजले का? हां, हे पुस्तकात आहे, बरोबर वाच जा. मी समजून सांगून राहिलो, हे आता वाचताना भेटन तुम्हाला, ठीक आहे. कोण पॉईंट? हां, नाही तर भलतंच कोणी भेटन असं विचार येऊ शकते. आता लक्ष द्या, मग कलम 67B मध्ये उपराष्ट्रपतीला पदावरून काढण्याचा, ठीक आहे, पद्धत दिली आहे. तर उपराष्ट्रपतीला पदावरून काढण्याचा ठराव सर्वप्रथम राज्यसभेतच मांडण्यात येते. राज्यसभेत मांडला का 2/3 बहुमतानं मंजूर झाला का कुठं जाते? लोकसभेत. तिथं मंजूर झाला, खतम, ठीक आहे, खतम. मग आता लक्ष द्या, लोकसभेत नाही जात का? हो, लोकसभेत जाते, ठीक आहे, आणि 2/3 बहुमतानं. आता लक्ष द्या, ठीक आहे. कलम पुन्हा राज्यसभेला का अधिकार आहे? राज्यसभेला का अधिकार आहे? तर राज्यसभेला अधिकार आहे, जर राज्यसभेने ठराव पास केला का राज्यसूचीच्या विषयावर आम्ही कायदा करून देतो. पाहिलं का आपण? अबे पाहिलं का? हे चादल्य हो. राज्यसूचीच्या विषयावर 5 एक्सेप्शनल केसेसमध्ये कायदा करता येते. कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी असेल तर, राष्ट्रपती राजवट असेल तर कलम 300. त्याच्यानंतर 2 राज्यांना ठराव संमत केला का आम्हाला या विषयावर कायदा करून द्या. राज्यसभेनं ठराव पास केला. कलम 249 मध्ये तरतूद दिली आहे का राज्यसभेनं जर राज्यसूचीच्या विषयावर कायदा करून देतो म्हणलं एखाद्या राज्याला, राज्य काही करू शकत नाही. मग राज्यसूचीच्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार कलम 249 मध्ये राज्यसभेला दिला आहे. कोणाला दिला आहे? राज्यसभेला, ठीक आहे. उपस्थित सदस्याच्या 2/3 बहुमताने राज्यसूचीच्या विधेयकावरचा ठराव मंजूर जर केला राज्यसभेनं तर आपोआप त्यानं मंजूर केलेला कायदा त्या राज्याला काय होते? लागू होते. समजलं का? मग हे पहा, हे 5 बाबी सांगितल्या त्या. कलम 352 नुसार राज्यसूचीच्या विषयावर केंद्राला कायदा करता येते. कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू असेल तर राज्यसभेने ठराव पास केला तर 2 राज्यानं मागणी केली का आम्हाला राज्यसूचीच्या विषयावर का करून द्या कायदा. आणि तो विषय जर परराष्ट्राचा ॲग्रीमेंट करताना येत असेल तर डायरेक्ट आदेश येते कोणाले? राज्याले. याच्यावर असा कायदा करा, नाही डायरेक्ट केंद्र सरकार कायदा करते. हे समजलं का तुम्हाला? हे समजलं का? हे समजलं का? काही प्रॉब्लेम? भाऊ काही प्रॉब्लेम? ठीक आहे. आता सभापती आहे, सभापतीले का पावर असते? राज्यसभेच्या किंवा लोकसभेच्या सारखेच पावर आहे. राज्यसभेचा सभापती राज्यसभेचे अध्यक्षस्थान भूषवतो. अध्यक्षस्थान भूषवले असताना एखादं विधेयक, ठीक आहे, एखादं विधेयक चर्चेला घेणे, त्याच्यावर चर्चा घेऊन मतदान घेणे, विधेयक मतदानाला टाकणे, त्याच्यानंतर मतदान आजमावणे आणि त्याला मंजुरी देणे. कोणाचं काम आहे? सभापतीचं. सदस्याला सुट्टी देणे, ठीक आहे. त्याच्यानंतर गणपूर्ती झाली का नाही हे चेक करणे आणि चर्चेला सुरुवात करणे. कोणाचं काम आहे? सभापतीचं, ठीक आहे. साधे काम आहे सभापतीचे, ठीक आहे. आणि एखाद्या सदस्याचं निलंबन सुद्धा करू शकते. कोण? सभापती. सभागृहातला एखादा सदस्य गदारोळ करत असेल, ठीक आहे, उल्लंघन करत असेल तर त्याला पदावरून निलंबित सुद्धा करू. मग पहा, निलंबित करते. ह्या धनगणनाच केले होते मागं, अभि केले ना, राहुल गांधी सहित काढले होते 12 जण, 13 जण, 13 कुठं 47 जण, किती जण? 47 जण बाहेर काढले होते, ठीक आहे. अभि आत्ताची गोष्ट मागच्या अधिवेशनातली, ठीक आहे. तर हे असं आहे, एवढे नाही करायला पाहिजे, ही लोकशाहीची गैरचेपी होऊन जाईल, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, जमन का? भाऊ जमन का? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? ठीक आहे. भाऊ काही प्रॉब्लेम? ठीक आहे. तर उद्या पाहू आपण का लोकसभा. इथं आपलं राज्यसभा का झालं? खतम. राज्यसभा पुरा निपटून टाकलं. काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? ठीक आहे. मग बाकी तर सांगितलंच तुम्हाला, इतर विधेयक सांगितलं, राज्यसभेत मंजूर झाले, लोकसभेत हे बी सांगितलं. ओके, डन, ठीक आहे. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद, ठीक आहे. इंग्लिश ग्रामरची नवीन बॅच सुरू झाली आहे, तर ती बॅच ऑफलाईन लावायची आहे. मास्तरले बंदा पाहायचा आहे तर वर्धेत या,
जर तुम्हाला अर्धा पाहायचा आहे तर फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्सवरला कंबाईनसाठी टेस्ट सिरीज सुरू झाली आहे. टेस्ट सिरीज 24 फेब्रुवारीपासून चालू होत आहे आणि टेस्ट सिरीज दुपारी 1 वाजता राहील. वर्धेत लावली तर लगेच 10 मिनिटात पेपर चेक करून भेटन. पेपर झाल्यावर आणि पेपर सांगितल्यासुद्धा जाईल, विश्लेषणसुद्धा दिल्या जाईल. ठीक आहे, धन्यवाद.